झिरो मध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. दोन डोळे शेजारी अन भेट नाही संसारी अशी एक म्हण आहे. याचा अर्थ असा की काही वेळा दोन गोष्टी, व्यक्ती किंवा असं काहीही जर का असेल जे एकदम जवळच असतं, मात्र त्यांची भेट काही होत नाही, ते एकत्र काही येत नाही. उदाहरणार्थ ठाकरेंचंच घ्या. स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे ठाकरे घराण्यातीलच दोघे राजकारणी म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे मात्र अजूनही एकत्र आलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचंही असंच आहे. अर्थात सेम असलं तरी हे मात्र डिफरंट आहे. कारण राष्ट्रवादीवर अजित पवारांनी ताबा घेतला असला तरी शरद पवार आणि त्यांच्यात काही बिनसलं वगैरे नाहीये. शिवाय अधूनमधून शरद पवार एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्यही करत असतात. अजित पवार साहेबांना मानतात सुद्धा. आज तर अधिवेशनामध्ये जाहीरपणे ते म्हणाले 99 साली पवार साहेबांनी सुरू केली राष्ट्रवादी काँग्रेस. अजित पवारही पवार साहेबांना भेटत असतात. सगळं कसं कौटुंबिक चालू असतं. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींच्या वर्धापन दिनानिमित्तची अधिवेशनं सर्वांच्याच विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू होती. मुख्य म्हणजे एकत्र येण्याबद्दल कोण काय बोलतं यात तर सर्वांनाच रस होता. आता शरद पवार ठरले साऱ्या हुशार राजकारण्यांमध्येही भीष्म पितामह. निलेश लंकेंच्या भाषेत म्हणजे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार आहेत, त्यांचं असं म्हणणं होतं की शरद पवारांचं हसणं असो की गप्प राहणं असो, कुणालाच काही कळत नाही. कळलं तर मी ढँग्यान खालून जाईन, पाया खालून जाईन. त्यामुळे शरद पवारांनी एकत्रीकरणाच्या चर्चेवर काहीच भाष्य केलं नाही. मात्र गेल्या काही दिवसात एकत्रीकरणाबद्दल पक्षाचे वरिष्ठ नेते काय तो निर्णय घेतील असं सूचित करून त्यांनी हा बॉल सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडे टोलवला आहे. आता सुप्रिया सुळेंनी पक्षाच्या राष्ट्रवादी या नियतकालिकात एकत्र येण्याबाबत आमचे खासदार काय निर्णय घेतात ते पाहावं लागेल. याची सुरुवात दिल्लीपासून होईल. आधी राष्ट्र मग महाराष्ट्र असं म्हटलंय. आता गंमत पहा. शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यानंतर त्यांच्या पक्षाच्या सुप्रिया सुळे या राष्ट्रीय पातळीच्या नेत्या आहेत. पक्षाच्या खासदारांना पक्षाच्या प्रमुख नेत्यांचं म्हणणं, निर्णय वगैरे बंधनकारक असतात. व्हीपही बजावला जातो. मग प्रेक्षकांना तुम्हीच सांगा की अजित पवारांसोबत जायचा निर्णय शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील घेणार की त्यांचे खासदार घेणार? अर्थात हीच तर खरी गंमत आहे पवारांच्या राजकारणाची. यातूनच निर्माण होतो सर्वांच्या मनातला प्रश्न आणि तोच पाहायला जाऊया आपण मीडिया सेंटरला, ज्या प्रश्नावर आजचा कौलही असेल आणि तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा जाणून घ्यायच्यात. जाऊयात आजचा प्रश्न पाहिला. माझाचा आजचा प्रश्न पोल सेंटरला जाऊन. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट नजीकच्या काळात एकत्र येतील असं वाटतं का तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला? होय आणि नाही हा पर्याय दिलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यासाठी आत्ताच तुम्ही कार्यक्रम बघत असताना सुद्धा एबीपी माझाच्या एक्स अकाउंटवर, फेसबुकवर, युट्यूब किंवा इंस्टाग्राम या कोणत्याही सोशल मीडिया अकाउंटवर जाऊन तुम्हाला फक्त या पोलवरचं बटन क्लिक करायचे. दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत. आणि शिवाय त्याच्या खाली जो कमेंट सेक्शन असतो त्यामध्ये तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा येऊ द्या, ज्या आम्ही दाखवू आमच्या आजच्या कार्यक्रमामध्ये. प्रश्न आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट नजीकच्या काळात एकत्र येतील का असं तुम्हाला वाटतं का? दरम्यान शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पुन्हा एक होणार का? काका पुतण्याचं मनोमिलन होणार का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सबंध महाराष्ट्राचं लक्ष हे दोन्ही राष्ट्रवादीच्या आजच्या मेळाव्यांकडे लागलं होतं. मात्र दोन्ही मेळाव्यानंतर प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. विशेष म्हणजे अजितदादांना सोबत घ्यायचं की नाही याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना दिले. मात्र हा निर्णय घेण्यासाठी वेळेची मर्यादा नाही अशी भूमिका आज सुप्रिया सुळेंनी मांडली. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल बोलायचं झालं तर आमच्याकडे एकत्रीकरणाचा प्रस्तावच आलेला नाही असं त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी स्पष्ट केलंय. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत असा नकाराचा सूर देखील दोन्ही राष्ट्रवादीच्या कोणत्याही मोठ्या नेत्यांनी आळवलेला नाही. हे विशेष. आपण बघूयात काय म्हणतात हे नेते. नाही ना, त्याला टाइमलाईन नाहीये. आज काही निर्णय होईल? कार्यकर्त्यांच्या भावना ह्या नेहमीच आमच्यासाठी सर आखोबे असतात. त्याला काय माझ्या तरीकडे नाही. आमच्याकडे कुठला प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये त्या विषयाची कधी चर्चा झालेली नाही आणि येईपर्यंत संभवत नाही. एक भाग. आता अन्याय आणि वगैरे वगैरे जे काय म्हटलं गेलेलं आहे ते कशा संदर्भात म्हटलं गेलं याची काही मला माहिती नाही. दरम्यान राष्ट्रवादीची दोन्ही अधिवेशनं शरद पवारांचं एकत्र येण्याबद्दलचं सूचक मौन आणि सुप्रिया सुळेंच्या जाहीर भूमिका या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंचे दोन व्हॉट्सअप स्टेटस यांची खूप चर्चा होते. सुप्रिया सुळेंच्या मनात चाललंय तरी काय? सुप्रियांना एकत्रीकरण नकोय का? शरद पवारांनी एकत्रीकरणाचे अधिकार सुप्रियांना देऊन एक प्रकारे त्यांची कोंडी झालीये का? असं काय चाललंय सुप्रिया सुळेंच्या मनात की त्यांना त्यांच्या मातोश्री म्हणजेच प्रतिभाताई पवारांची आठवण यावी, त्यांच्या विचारांचं स्मरण व्हावं?
कारण हे सर्वांनाच माहिती आहे की सुप्रिया सुळे आणि अजित पवारांचा पक्षांतर्गत नेतृत्वाचा सुप्त मुद्दा नेहमीच महत्वाचा होता. अजित पवारांच्या बंडाआधी तुम्हा सगळ्यांना आठवत असेल तर दिल्लीत सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष करण्यात आलं, तेव्हाही अजितदादा नाखुश दिसले होते आणि त्यानंतरच अजितदादांचं बंड झालं होतं. मात्र सुप्रियांच्या स्टेटसवरून तर्कवितर्क सुरू झाल्यावर ताईंच्या समर्थनात रोहित पवारही उतरले. आपण पहिल्यांदा पाहूयात हे स्टेटस, त्याच्यात काय लिहिलं होतं आणि त्यानंतर पाहूयात रोहित पवारांनी काय म्हटलंय. पहिल्यांदा पाहूयात स्टेटस. आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतो, आपण प्रयत्न करत राहायचं. त्यावर आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो. आपण काहीही करू शकत नाही. सिच्युएशन, सर्कमस्टन्सेस आपल्या हातात नसतात. तेव्हा घट्ट व्हायचं, सहन करायचं, कर्तव्य करत राहायची. आपले संस्कार कधी विसरायचे नाही. मी आता सुप्रियाताई येतील त्यांना मी सुद्धा विचारतो की एक्झॅक्टली काय आहे, कारण की शेवटी स्टेटस का ठेवला गेला. स्टेटस ठेवत असताना क्षणाचा तो विषय असतो. आता स्टेटसचा अर्थ फार वेगळे वेगळे निघतात, एकच अर्थ आपल्याला काढता येणार नाही. पवार साहेबांनी निर्णय घेण्याची जबाबदारी ही सुप्रियाताईंवर टाकलेली आहे. कुठलाही निर्णय, म्हणजे असंच नाही की तुम्ही जो म्हणताय की या पक्षाबरोबर जायचं का त्या पक्षाबरोबर जायचं का, पण पुढे आपल्या पक्षाची दिशा काय असावी हा पूर्णपणे निर्णय सुप्रियाताई घेतील. दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीत इतका काही घडत, बोलत आणि लिहिलं जात असताना सर्वांची उत्सुकता ताणली गेली होती ते या सगळ्यावर अजित पवार काय बोलतात हे जाणून घ्यायला. आणि त्यामुळे पवारांच्या मेळाव्यानंतर पत्रकार मंडळी निघाली. दुपारी 3च्या सुमारास बालेवाडीच्या शिवछत्रपती स्टेडियमला भरलेल्या दादांच्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनात अपेक्षेप्रमाणे तिथं सत्ताधारी पक्षाचा थाटामाटामध्ये मेळावा भरला होता. अजितदादा तर अर्थातच मेन अट्रॅक्शन होते. दादा बोलायला उभं राहता सर्व उपस्थितांना मोबाईल टॉर्च लावून अभिवादन करण्यास सांगण्यात आलं. दादा या स्वागतानं अर्थातच खुलले आणि बोलले सुद्धा. आपण भाजपसोबत गेलो असलो तरी आपला पिंड शिवशाहू फुले आंबेडकरांचाच असल्याचा, म्हणजेच आपण वेगळे असल्याचं दाखवण्याचा अजितदादा सदैव प्रयत्न या भाषणात पुरेपूर प्रयत्न करत होते. अखेर सर्वांच्याच कुतूहलाचा विषय असलेल्या विषयाला हात घालत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात अजित पवारांनी जे सूचक भाष्य केलं ते पाहू. कार्यकर्त्यांची वेगवेगळी मतं असू शकतात. काही कार्यकर्त्यांची अजून काही वेगळी मतं आहेत. कारण तुम्ही इतर काही कार्यकर्त्यांच्या बाईट घेतल्या, त्या बाईट माझ्याही पाहण्यामध्ये सकाळी आल्या. जेव्हा आता कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो, परंतु निर्णय घेणारे नेतेगण असतात, पक्षातले प्रमुख मान्यवर असतात, त्यांनी या संदर्भामध्ये चर्चा करायची असते. आता अजित पवारांनी ज्याचा उल्लेख केला की तुम्ही जे बाईट चालवले ते मी सुद्धा पाहिलेले, ते कोणते बाईट होते? दोन राष्ट्रवादी एकत्र झाल्या पाहिजेत असं कोणत्या नेत्यांना वाटतं आणि कोणत्या नेत्यांनी जरा वेगळा सूर अळवलाय तेही पाहूया. ज्या माध्यमामध्ये चर्चा चालू आहे, पार्टीमध्ये आमच्या पक्षावर कुठेही चर्चा नाही. नंबर एक. ठीक आहे, आज काय लोकांचं मत पडतं, आमच्या कार्यकर्त्यांचं काय मत पडतं, पदाधिकाऱ्यांचं काय मत पडतं, ते ऐकून पुढील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष कशा प्रकारे अधिक जोमाने महाराष्ट्रामध्ये पुढे न्यायचं या बाबतीत चर्चा आम्ही करू इथे. आमच्या वरिष्ठ स्तरावर कुठेही त्याची चर्चा नाही. आता खालच्या स्तरावर कार्यकर्त्यांचं अलग अलग मत असू शकतं. दोन्ही पवार एकत्र येतील अशी चर्चा आहे. तुम्ही तर घरातले आहात, किती आनंद होईल आणि असं व्हायला हवं का? म्हणजे कुटुंब म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत आणि शेवटी मी कुटुंबातला आहे, पण मी एक ज्युनियर कार्यकर्ता आहे. पक्षात पण मी आज पण ज्युनियर आहे. त्याच्यामुळे जो काही निर्णय आदरणीय साहेब, आदरणीय दादा, आदरणीय जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. पवार एकत्र झाले तर आम्हाला आनंदच होईल, पण ते एकत्र होणार नाही होणार या चर्चेवर आम्ही काही बोलणं किंवा कुणी कार्यकर्त्याने बोलणं हा आम्हाला वाटतं की आम्ही संयुक्त नाहीये. आदरणीय साहेब आणि ताई जो काही निर्णय देतील तो आम्हाला शिरसावंत असेल. आम्हाला त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. आम्हाला साहेब आणि ताई जे सांगतील ते आम्हाला मान्य आहे. दोन्ही पक्ष एकत्र झाले, दोन्ही पवार एकत्र झाले याचा आनंद नक्की असेल, पण आमची भावना काय असेल तर साहेबांचा आणि ताईंचा आदेश मान्य. मुळामध्ये अजितदादांवरती विश्वास ठेवून अनेक वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, माजी आमदार असतील, माजी खासदार असतील, ते पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने बघायला मिळतंय. आता मला असं वाटतं की पक्षामधली गळती थांबवण्याच्या दृष्टिकोनातून या एक प्रकारच्या सोडलेल्या चर्चा होत्या, पण तशा स्वरूपाची चर्चा
पक्ष नेत्यांमध्ये किंवा पक्षश्रेष्ठींमध्ये कुठे झाली असेल असं मला काही वाटत नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्याकडे मान्यवर आलेले आहेत. निलेश लंके आहेत, विजय चोरमारे आहेत, अनिल पाटील आहेत. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी आपण लोकांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर याच विषयाच्या अनुषंगाने काय आल्या